प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तात आहे माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज पुन्हा एकदा देवाच्या गौरवासाठी आपण एकत्र जमलेलो असताना परमेश्वर आज आपल्या बरोबर देवाच्या वचनाद्वारे बोलणार आहे, त्याच्या वचनाद्वारे बोलणार आहे आणि आपण ते ग्रहण करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. त्याबद्दल प्रथम देवानी संधी दिली म्हणून आपण त्याचा आभार मानूया आणि आपण आज प्रार्थना करूया आणि मग देवाच्या वचनामध्ये आपण जाऊया. पवित्र 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 अतिपवित्र आणि महान अशा सामर्थ्यवान देवा, जिवंत देवा, कार्य करणाऱ्या प्रभू, तुला धन्यवाद देतो, तुला गौरव, तुला महिमा, तुला सन्मान देतो. माझ्या देवा, तो आमच्या प्रत्येकाला सामर्थ्य देणारा परमेश्वर आहे, आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य करणारा परमेश्वर आहेस, आम्हाला ज्ञान बुद्धी आणि अभिषेकाने भरणारा परमेश्वर आहेस. तुला धन्यवाद देतो. आज समय प्रभू तुझ्या नावाच्या गौरवासाठी तू दिलास म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. या समयाला प्रभू तुझं वचन तू आमच्याशी शेअर करणार आहेस, तू आमच्याशी बोलणार आहेस आणि आम्ही ते ग्रहण करणार आहोत म्हणून आम्हाला आशीर्वादित कर. आम्हाला ते वचन ग्रहण करता यावं म्हणून प्रभू तू आमची मने आणि अंतकरणे उघड, म्हणजे आम्ही प्रभू तुझ्या वचनावरती विश्वास ठेवू. हे सर्व सामर्थ्य परमेश्वरा, हे लिनांवर दिनानं कृपा करणाऱ्या माझ्या परमेश्वरा, आज आम्ही तुझ्याकडे येत आहोत. तू आम्हाला तुझ्या वचनाद्वारे बोल आणि आम्हाला तुझं मार्गदर्शन कळव की आम्ही या जगामध्ये काय करावं. हो प्रभू, आज तुझ्या वचनाद्वारे तू आम्हाला सांगणार आहेस आणि ते आम्ही ऐकणार आहोत आणि त्यानुसार आम्ही चालणार आहोत, कारण तू आमचा परमेश्वर आहे. या वेळेचा ताबा तुझ्या हातामध्ये सोपवतो. द ब्लड ऑफ जीसस क्राइस्ट या मंडळीचा ताबा तुझ्या हातामध्ये सोपवतो. प्रभू सर्व आशीर्वादित कर. सर्व मान महिमा गौरव सन्मान तुला देत प्रार्थना येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्या गोड आणि प्रेरणात मागतो म्हणून तो एक आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ता टाइमाच्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे देवाने जी उत्तम संधी आज आपल्याला दिलेली आहे ती संधी हीच आहे की परमेश्वर आज आपल्याशी बोलणार आहे. प्रेज द लॉर्ड. किती लोकांची इच्छा आहे की देवाने आपल्याशी बोलावं आणि आपण ते ऐकावं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आपल्या सगळ्यांची इच्छा आहे की देवाने आज आमच्याशी बोलावं. प्रेज द लॉर्ड. आणि देव कसा बोलतो? आज आता देव येणार आहे का असं म्हणणार आहे की डायरेक्ट येऊन आपल्याशी बोलणार आहे का? नाही प्रियानो, परमेश्वर आपल्याशी बोलतो ते त्याच्या वचनाद्वारे, त्याच्या शब्दाद्वारे तो आपल्याशी बोलतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर कशाद्वारे आपल्याशी बोलतो? पवित्र शास्त्रामधील वचनाद्वारे तो आपल्याशी बोलत असतो. प्रेज द लॉर्ड. मग हे वचन काय आहे? हे वचन कुठे आहे? सध्याच्या स्थितीमध्ये हे वचन कुठे आहे त्याचा आपण आज विचार करणार आहोत आणि त्यावरती मनन करणार आहोत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून स्तोत्रसंहिता 119 मध्ये आपण पाहूया. स्तोत्रसंहिता 119. ब्रदर आप भजन संहिता देखो. हाँ, स्तोत्रसंहिता 119 आणि वचन क्रमांक 89. हे परमेश्वरा, तुझे वचन स्वर्गात सर्व काळ स्थिर आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर वचन आम्हासाठी आशीर्वादाने भरो. आमेन. बायबल मध्ये परमेश्वराचं वचन स्तोत्रसंहिता 119-89 मध्ये काय सांगतंय? हे परमेश्वरा, तुझे वचन स्वर्गात सर्व काळ स्थिर आहे. देवाचं जे वचन आहे, देवाचा जो शब्द आहे तो कुठे आहे? स्वर्गामध्ये सर्व काळ स्थिर आहे. सर्व काळ म्हणजे मी अनेक वेळा बोलतो, सर्व काळ म्हणजे तुमचं भूतकाळ, तुमचं वर्तमान काळ आणि तुमचं भविष्य काळ. म्हणजे मागील काळ, येणारा काळ, होऊन गेलेला काळ आणि पुढे घडणारा काळ. म्हणजे तो कालखंड जो होऊन गेला आणि जो कालखंड चालू आहे आणि जो कालखंड पुढे येणार आहे, त्या सर्व कालखंडामध्ये देवाचं वचन कुठे स्थिर आहे? तर स्वर्गामध्ये देवाचं वचन स्थिर आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, आज आपल्या सर्वांच्या हातामध्ये पवित्र शास्त्र आहे, बायबल आहे आणि याच्यामधलं जे वचन आहे हे भूतलावरचं नाही, तर स्वर्गातलं वचन आहे. हे आपल्याला पाहायला भेटतं किंवा आज या वचनाद्वारे आपल्याला कळतं की देवाचं वचन कुठे आहे? तर स्वर्गात सर्व काळ कसं आहे? स्थिर आहे. प्रेज द लॉर्ड.
ते अस्थिर नाहीये. आणि म्हणून प्रभूमध्ये आलेल्या लोकांना त्यांच्या अस्थिरतेपासून स्थिरतेकडे नेण्याचं काम देवाचं वचन करत आहे. आज आपण अनेकांच्या साक्ष पाहतो, अनेकांच्या जीवनात प्रभूचं कार्य पाहतो की ते कार्य काय आहे प्रियानं, की ते म्हणतात की प्रभूमध्ये आल्यापासून आम्हाला स्थिरता लाभलेली आहे, आता आम्हाला व्यवस्थित आहे, आता आम्हाला बरं वाटत आहे, किंवा आमचं जे चलबिचल जी होत होती, जी बेचैनी होत होती, जी अस्थिरता होत होती, ती आता निघून गेलेली आहे. आणि आता आम्हाला कसं वाटत आहे, शांत वाटत आहे, आणि आता आम्ही स्थिर झालेलो आहोत, आम्हाला काहीही समस्या नाही. प्रेज द लॉर्ड. का? कारण देवाचं वचन कुठे स्थिर आहे? स्वर्गात स्थिर आहे. आणि स्वर्गात स्थिर राहून ते ह्या भूतलाला काय करत आहे? स्थिर करण्याचं काम करत आहे. म्हणून तुम्ही देवाच्या वचनात आहात तर तुम्ही स्थिर आहात. कारण सगळ्या ऑर्डर्स कुठून सुटल्या जातात? भूतलावरून नाही, तर स्वर्गातून सुटल्या जातात. कारण परमेश्वर कुठे आहे? स्वर्गात आहे. देवाचं वचन कुठे आहे? स्वर्गात आहे. प्रेज द लॉर्ड. मग आज जे तुमच्या हातात आहे प्रियानो, लोक याला कमी किंमत देत असतील, पण ज्याला खरा प्रभू कळाला तो याला खूप किंमत देतो. बायबलला खूप किंमत देतो, देवाच्या शब्दाला खूप किंमत देतो, देवाच्या वचनाला खूप किंमत देतो. त्याला रिझन काय आहे? कारण त्याला माहिती आहे हे भूतलावरचं नाही, तर हे स्वर्गीय आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हे मला स्थिर करणार आहे, कारण हे ऑलरेडी कुठे स्थिर आहे? स्वर्गामध्ये स्थिर आहे. प्रेज द लॉर्ड. एखादा प्रश्न करेल, एखाद्याला प्रश्न पडेल की शब्द स्वर्गात कसा स्थिर राहील? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण शब्द मुखातून बाहेर पडला तर पडला, तो स्थिर कसा राहील? तो लांबवर जातो. आताच्या स्थितीमध्ये आपण इथे बोललो तर अनेक लोकांपर्यंत तो शब्द पोहोचला जातो. किंबहुना आजच्या स्थितीमध्ये आपण फोन जरी केला तर आपण ह्या गावात असतो तर कुठेही अंतर असू द्या, किती अंतर असू द्या, तिथे त्या लोकांबरोबर आपलं बोलणं होतं, आपले शब्द तिथपर्यंत जातात. मग शब्द स्थिर आहे का? इकडून तिकडे जातो ना, आपल्या मुखातून बाहेर पडला का तो तिथेच थांबतो का? मग देवाचं वचन स्वर्गात स्थिर कसं काय आहे? प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन म्हणजे देवाचा शब्द. प्रेज द लॉर्ड. कारण प्रियानो, आम्ही जर पाहिलं यवहन कृषी वर्तमानाचा पहिला अध्याय वचन 1 आणि 2 मध्ये पाहिलं, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता, तोच प्रारंभी देवासह होता. प्रेज द लॉर्ड. आम्ही जर हिंदी बायबल पाहिलं तो तिथे काय म्हटलेलं आहे? आदि में वचन था, वचन परमेश्वर के साथ था और वचन ही परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. जे वचन आहे ते कोण आहे? तो शब्द आहे. शब्द म्हणजेच परमेश्वराचं वचन. स्तोत्रसंहिता 119:89 मध्ये काय म्हटलंय की परमेश्वराचं वचन स्वर्गामध्ये सर्व काळ स्थिर आहे. आणि मग हे जे वचन आहे ते काय आहे? परमेश्वराच्या मुखातून निघणारा शब्द. मग परमेश्वराच्या मुखातून निघणारा शब्द म्हणजे कोण? तो शब्द म्हणजे देवाचं वचन, तो शब्द म्हणजे साक्षात देव. प्रेज द लॉर्ड. म्हणून म्हणलेले प्रारंभी शब्द होता, म्हणजे सुरुवातीला देवाचं वचन होता, शब्द देवासह होता. प्रेज द लॉर्ड. शब्द देव होता, म्हणजे जो शब्द होता तोच परमेश्वर, म्हणजे वचनच परमेश्वर. आणि तिसरी गोष्ट त्याच्यामध्ये तो शब्द देवासह होता. प्रेज द लॉर्ड. म्हणजे वचन परमेश्वरा बरोबर होता. मग आताच्या स्थितीमध्ये परमेश्वर कुठे आहे? स्वर्गात. आम्ही कोणी असू द्या, कितीही लहान असो मोठा असो, ज्याला कळायला लागलं तो देव म्हटलं की वर पाहतो. प्रेज द लॉर्ड. देवाचं नाव घेतलं किंवा देवाबद्दलची संकल्पना आमच्या मनात जरी आली तर आम्ही कुठे पाहतो? हे परमेश्वर, हे भगवंता, हे माझ्या देवा, हे माझ्या प्रभू, जे काय मागायचं असेल ते वर. म्हणजे याचा अर्थ परमेश्वर कुठे आहे? स्वर्गात आहे. प्रेज द लॉर्ड. डॉक्टर देखील आम्ही पाहतो की सगळ्या ऑपरेशन थिएटरच्या बाहेर डॉक्टर ज्यावेळेस त्या आजारी पेशंटच्या घरच्यांना भेटतात आणि आजारी पेशंटच्या घरचे म्हणतात, डॉक्टर बरं होईल ना आमचा पेशंट, मी माझं काम केलं, बाकी सर्व. तो डॉक्टर देखील कोणाकडे पाहतो? डॉक्टर देखील वरच्याकडे हात करतो. का हात करतो? कारण त्यालाही माहिती आहे परमेश्वर कुठे
स्वर्गात आहे. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगते की जो शब्द आहे तो शब्द सुरुवातीला शब्द होता. आणि बायबल आम्हाला हे सांगतं की सुरुवातीला या भूतलावरती कोण होतं? परमेश्वर होता. उत्पत्तीमध्ये काय सांगताय आम्हाला? उत्पत्ती याचा पहिला अध्याय आणि पहिलं वचन काय सांगतं त्याकडे जर आम्ही लक्ष दिलं तर प्रियानो तिथे सुरुवातीला इथे ज्याची उपस्थिती दाखवलेली आहे तो परमेश्वर होता. तिथे म्हणले प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली आणि पृथ्वी आकाश आकार विरहित व शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलतळावर तळपत राहिला होता. प्रेज द लॉर्ड. म्हणजे सुरुवातीला कोण होते या भूतलावरती? परमेश्वर. देवाचा आत्मा जलतळावर तळपत राहिला होता. एक चकाकी चक 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 करतो ना आपण. प्रेज द लॉर्ड. त्या प्रकारचा देवाचा आत्मा या भूतलावरती त्या जलतळावरती भ्रमण करीत होता आणि चक चक करीत होता. म्हणजे त्याला एक चकाकी होती. प्रेज द लॉर्ड. आदि में वचन था. म्हणजे सुरुवातीला शब्द होता. प्रारंभी शब्द होता. शब्द देवाचा होता आणि शब्द देव होता. प्रेज द लॉर्ड. आणि तोच प्रारंभी देवाचा होता. म्हणजे शेवटी वचन कोण होतं? परमेश्वर होतं. वचन कोण होतं? परमेश्वराबरोबर होतं. वचन काय आहे? परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मग परमेश्वर जर स्वर्गात आहे तर वचन कुठे असणार आहे? स्वर्गामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. पण तरी एखाद्याचा प्रश्न काय असेल की शब्द कसा काय स्वर्गामध्ये राहील? तर प्रियानो आम्हाला यहोवान कृषी वर्तमानामध्ये स्पष्ट भाषेमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. यहोवान कृषी वर्तमान याचा पहिला अध्याय वचन 14 जर आम्ही पाहिलं तिथं म्हटलेलं आहे शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. प्रेज द लॉर्ड. आणि जे वचन होतं वचन देहधारी हुआ. ऐसा हिंदी में कहा गया है कि वचन देहधारी हुआ. यूहन्ना रचित सुसमाचार उसके पहले अध्याय में 14वें वचन में अगर आप देखोगे ब्रदर तो वहां पे लिखा है कि वचन देहधारी हुआ. शब्द देही झाला आणि त्याने काय केलं? आम्हामध्ये वस्ती केली. मग तो शब्द कोण आहे? ते वचन कोण आहे की जे स्वर्गामध्ये स्थिर झालेलं आहे? त्याकडे आज आपण जाणार आहोत. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन स्वर्गात सर्व काळासाठी स्थिर आहे असं आपण म्हटलो. समोरच्याने आपल्याला प्रश्न उपस्थित करू शकतो की शब्द कस काय स्वर्गामध्ये स्थिर राहू शकतो? जर आपल्या मुखातून निघालेला शब्द जर अनेकांपर्यंत पोहोचू शकतो. आता मी समजा एखाद्या सिस्टरांना बोललो, त्या सिस्टरांनी दुसऱ्या सिस्टरांना सांगितलं पास्टर असे बोलले. त्यांनी तिसऱ्यांना सांगितलं पास्टर त्या सिस्टरांना जवळ असं बोलले. त्यांनी दुसऱ्यांना सांगितलं की पास्टर असं असं म्हटले. पास्टरांनी हा निरोप दिला. शब्द कुठपर्यंत गेला? मग स्थिर काय आहे? प्रेज द लॉर्ड. तर तो शब्द जे वचन ते कोण आहे? तर प्रियानो बायबल आम्हाला स्पष्ट भाषा सांगते की जो शब्द देहधारी झाला किंवा ज्याने तो शब्द देही झाला तो देही झालेला शब्द येशू ख्रिस्त आहे. देवाचा शब्द कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. देवाच्या शब्दामध्ये आम्हाला तारण आहे म्हणजे ख्रिस्तात आम्हाला तारण आहे. देवाच्या शब्दामध्ये आम्हाला सार्वकालिक जीवन आहे म्हणजे ख्रिस्तात आम्हाला सार्वकालिक जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. ते वचन येशू ख्रिस्त आहे. म्हणून म्हणलेलं आहे येशू ख्रिस्त सुरुवातीला देवाबरोबर होता. येशू ख्रिस्तच देव आहे आणि येशू ख्रिस्त देवासह होता. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून यहोवान कृषी वर्तमानाचा 10वा अध्याय आणि वचन 30 मध्ये तो म्हणतो मी आणि पिता एक आहे. म्हणजे परमेश्वर आणि मी काय आहे? एक आहे. प्रेज द लॉर्ड. तो एक कसा? तो जो शब्द देवाचा शब्द या भूतलावरती आला आणि या भूतलावरती त्याने मनुष्यामध्ये वस्ती केली. तोच शब्द कोण आहे? यहोवान 1:1 सांगते की तो देव आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तोच शब्द देवासह आहे. तो शब्द सुरुवातीला आहे. तर प्रियानो हे जे वचन स्वर्गामध्ये सर्व काळासाठी स्थिर आहे ते वचन काय आहे? तर यहोवान 1:14 आम्हाला सांगते की ते वचन देहधारी झालं म्हणजे शब्द देही झाला. त्याने आम्हामध्ये वस्ती केली. तर 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये शब्दाद्वारे आला
त्याचं जर पाहायचं झालं तर आम्हाला पाहायला भेटतं की मत्ते कृषी वर्तमानाचा पहिला अध्याय वचन 18 पासून तर वचन 23 पर्यंत जर आम्ही पाहिलं, तिथे आम्हाला कळतं की पवित्र आत्म्याने मारिया गर्भवती राहिलेली आहे. देवाच्या दूताने तिला संदेश दिलेला आहे की तू गर्भवती होशील आणि तुला काय होईल, पुत्र होईल. पवित्र आत्म्याच्या द्वारे म्हणजे शब्दाच्या द्वारे ती काय झालेली आहे, गर्भवती राहिलेली. देवाचा शब्द तिच्यापर्यंत देवदूताने पाठवलेला आहे. देवाचा शब्द तिच्यापर्यंत आला आणि त्या शब्दाद्वारे ती झालेली गर्भवती आणि तिला पुत्र झालेला आहे. त्याचं नाव इमॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर देव असं ठेवण्यात आलेला आहे. आणि तो जो शब्द देहधारी झाला तो ख्रिस्ताच्या रूपात या जगामध्ये आला. मग तो जन्माला आला, तो मरणार ह्या भूतलाचं सूत्र आहे. काय सूत्र आहे? या भूतलावरचं एक सूत्र आहे. काय ते सूत्र? जन्माला आलेले व्यक्ती मरतो. मग येशू ख्रिस्त मारियाच्या पोटी यशाया संदेशाने सांगितल्याप्रमाणे कुमारी गर्भवती होईल आणि तिला पुत्र होईल, त्याला इमॅन्युएल म्हणतील म्हणजे आमच्या बरोबर देव. हे सत्यात उतरलं आणि 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्ताने म्हणजे त्या शब्दाने, देवाच्या शब्दाने एका मनुष्याच्या रूपामध्ये जन्म घेतला. आणि तो शब्द अनेकांना तारण देत 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 जेव्हा त्याची वेळ आली तेव्हा तो क्रूसावरती लटकवण्यात आला. क्रूसावरती कोणाला लटकवलेला आहे? देवाच्या शब्दाला लटकवलेला आहे. कारण योहान 3:16 मध्ये परमेश्वराने वचन दिलेलं आहे, एक अभिवचन दिलेलं आहे. काय वचन दिलेलं आहे? प्रेज द लॉर्ड. काय वचन आहे? अभिवचन काय आहे? योहान 3:16. हा, हे पाठ पाहिजे प्रत्येकाला, ते तोंडपाठ पाहिजे ते वचन. देवाने आम्हावर एवढी प्रीती केली की त्याने आपल्या सामासाठी त्याचा एकुलता एक पुत्र दिला. प्रेज द लॉर्ड. एकुलता एक पुत्र देवाने दिलं, ते अभिवचन दिलं, वचन दिलं. काय? एकुलता एक पुत्र दिला, पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. मग देवाचा शब्द आम्हाला कशासाठी भेटला आहे? सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी मिळालेला आहे प्रियानो. आणि हा जो शब्द आहे, हा शब्द स्वर्गात स्थिर कसा आहे त्याकडे आपण जाणार आहोत. पहिला विचार करा, शब्द स्वर्गात कस काय गेला? तो स्वर्गातून आमच्यासाठी आलेला आहे म्हणून तो स्वर्गात परत गेलेला आहे. आणि तो शब्द देहधारी झाला आणि भूतलावरच्या सूत्राप्रमाणे वधस्तंभावरती त्या शब्दाला पूर्ण व्हावा लागलेला आहे. आणि मग त्याने तिथे मरण स्वीकारलेलं आहे. तो शब्द 3 दिवस मातीच्या पोटामध्ये राहिला म्हणजे थडग्यामध्ये त्याला ठेवण्यात आला आणि तिसऱ्या दिवशी तो शब्द पुन्हा उठलेला आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे पुनरुत्थान झालेला आहे. आणि पुनरुत्थान झाल्याच्या नंतर प्रेरणा आम्हाला बायबल आम्हाला सांगताय, लूक वर्तमान याचा 24वा अध्याय वचन 50 आणि 51 जर आम्ही पाहिलं, लूक वर्तमान याचा 24वा अध्याय वचन 50 आणि 51 की जो शब्द देही झाला होता, ज्याने आम्हामध्ये वस्ती केली, तो येशू ख्रिस्त वधस्तंभावर ज्यावरती मारला गेला, त्याच्यानंतर तो पुरला गेला, तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला आणि तो शब्द म्हणजे तो येशू ख्रिस्त, पुनरुत्थित ख्रिस्त. कारण प्रियनो, तो शब्द मेला आणि नष्ट का नाही झाला? कारण बायबल काय सांगताय? यशाया 40:60 मध्ये काय सांगताय? गवत सुकेल, फूल कोमेजेल, पण आमच्या देवाचं वचन ते काय सर्व काळ कायम राहील. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त नष्ट न होण्याचं रिझन काय आहे? कारण तो देवाचा शब्द होता.
आणि तो शब्द देहधारी झाला होता आणि त्या शब्दाने आमच्यामध्ये वस्ती केली. त्या शब्दाने आमच्यासाठी तारण जाहीर केलं. त्या वधस्तंभावरती त्याने प्राण दिला. 3 दिवस मातीमध्ये राहिला, म्हणजे त्या थडग्यामध्ये राहिला, तरी माती त्याला कुजू शकली नाही, कारण देवाच्या वचनाला कोणी नष्ट करू शकत नाही. आकाश आणि पृथ्वी नाहीशी होईल, पण देवाचं वचन कायम राहील असं म्हटलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून तो देवाचा शब्द पुन्हा उठल्याच्या नंतर पुनरुत्थित ख्रिस्त बेथानी येथे लूका वर्तमान याचा 24वा अध्याय वचन 50 आणि 51 जर पाहिलं, नंतर त्याने त्यांना बेथानी पर्यंत बाहेर नेले आणि हात वर करून त्यांना आशीर्वाद दिला. मग असे झाले की तो त्यांना आशीर्वाद देत असताना त्यांच्यापासून वेगळा झाला आणि वर स्वर्गात गेला. प्रेज द लॉर्ड. स्तोत्र संहिता 119:89 मध्ये काय म्हणलेलं आहे की देवाचं वचन स्वर्गामध्ये सर्व काळ स्थिर आहे. मग ते देवाचं वचन स्वर्गात कसं गेलं? तर पहिलं देवाचं वचन आमच्या तारणासाठी भूतलावरती आलं. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन म्हणजे देवाचा शब्द आमच्या तारणासाठी सुरुवातीला भूतलावरती आला. कसा आला? योहान 3:16 रूपामध्ये. काय की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्या विश्वास होतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आणि योहान 1:14 नुसार तो शब्द देही झाला. देही कसा झाला? पहा, कुमारी गर्भवती होईल, तिला पुत्र होईल. आणि ती आता कुमारी कशी काय गर्भवती होईल? इम्पॉसिबल. पण देवाच्या शब्दाद्वारे प्रियांनो येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, शब्द देही झाला. आता त्या शब्दाने येऊन जगामध्ये काय कार्य केलं? वधस्तंभावर गेला तेव्हा त्या शब्दाच्या द्वारे आम्हाला तारण प्राप्त झालं. काय तारण प्राप्त झालंय? की त्याने आमच्यासाठी तो मेला म्हणून आम्हाला जीवन प्राप्त झाले. तो मेला नसता तर आम्हाला जीवन प्राप्त झाले नसते. प्रेज द लॉर्ड. आणि मग तो शब्द कुठे गेलेला आहे? बेथानी येथे. बायबल काय सांगतंय? मग असे झाले की तो त्यांना आशीर्वाद देत असताना त्यांच्यापासून वेगळा झाला आणि वर स्वर्गात गेला. आलेला शब्द देहामध्ये आला. देवाचा शब्द भूतलावर आला, देहामध्ये परिवर्तित झाला. त्या देहाला वधस्तंभावरती नष्ट केला. 3 दिवस थाडग्यामध्ये ठेवण्यात आला. पुन्हा पुनरुत्थित झाला. आपल्या शिष्यांना भेटला. 2000 लोकांच्या समवेत तो त्यांच्या बरोबर राहिला आणि 40 दिवस त्यांच्या बरोबर राहिल्याच्या नंतर तो शब्द कुठे गेला? आलाय लक्षात? 89 स्तोत्र संहिता 119:89 कसं प्रूव्ह करता येईल आपल्याला की एक्झॅक्ट सत्य कसं आहे, कसं दाखवतील की शब्द कसा आला, कसा राहिला, कसा मेला, कसा उठला आणि कसा 40 दिवस त्या लोकांबरोबर शिष्यांबरोबर फिरला आणि मेल्यातून उठल्यानंतर खाणं पिणं कसं केलं आणि बेथाडी इथे स्वर्गात कसा घेतला गेला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून मार्क शुभवर्तमानाचा 16वा अध्याय वचन 19 जर आम्ही पाहिलं, मार्क शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि वचन 19, याप्रमाणे त्यांच्या बरोबर बोलल्यानंतर प्रभू येशू वर स्वर्गात घेतला गेला आणि तो देवाच्या उजवीकडे बसला. प्रेज द लॉर्ड. लूक काय सांगतोय की तो स्वर्गात घेतला गेला. आता जो स्वर्गात घेतला गेला तो इकडे तिकडे फिरू शकतो. प्रेज द लॉर्ड. जो स्वर्गात घेतला गेला तो काय करू शकतो? इकडे तिकडे फिरू शकतो. पण मार्क त्याला दुजोरा देत आहे आणि मार्क काय म्हणत आहे बघा, मार्ककडे चांगलं पहा. त्या याप्रमाणे मार्क शुभवर्तमान 16वा अध्याय वचन 19, याप्रमाणे त्यांच्या बरोबर बोलल्यानंतर प्रभू येशू वर स्वर्गात घेतला गेला. प्रभू येशू वर स्वर्गात घेतला गेला. कोण वर स्वर्गात घेतला गेला? प्रभू येशू. स्पष्ट भाषेमध्ये बोललेलं आहे. कोणाला स्वर्गात घेतलं गेलंय? शब्द कोणाच्या द्वारे आलाय? परमेश्वराने पाठवला. कोणाच्या मध्ये आलाय? येशू ख्रिस्ताच्या द्वारे. कुमारी गर्भवती झाली, तिच्या उदरामध्ये गेला आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्या बाळाच्या रूपामध्ये तो जन्माला आला, देहधारी झाला. त्याने
मनुष्याप्रमाणे जीवन जगलं. वधस्तंभावर त्यांनी त्या देहाला मारलं, पुन्हा उठला तिसऱ्या दिवशी. आणि तो शब्द बेथानी येथे स्वर्गात गेला. पण तो शब्द कसा गेला? शब्द म्हणजे कोणवर गेला स्वर्गात? तर मार्क स्पष्ट भाषेमध्ये म्हणतोय की प्रभू येशू वर स्वर्गात घेतला गेला. पाठवलेला शब्द पुन्हा कुठे घेण्यात आला? स्वर्गात घेण्यात आला. आणि बायबल सांगतंय आणि तो देवाच्या उजवीकडे बसला. जो बसला तो कोण झाला? स्थिर झाला. बसलेला व्यक्ती कसा झाला? म्हणजे त्याला एक आसन भेटलं, त्याला एक सिंहासन भेटलं. परमेश्वराच्या कुठे भेटलं? परमेश्वराच्या उजवीकडे तो बसला. बसला म्हणजे स्थिर झाला. आणि म्हणून स्तोत्रसंहिता 119:89 सांगते की देवाचे वचन स्वर्गामध्ये सर्व काळ स्थिर आहे. बसला म्हणजे स्थिर झाला. जो शब्द आला होता तो कुठे गेला? स्वर्गात गेला. स्वर्गामध्ये तो बसलेला आहे. कुठे बसलाय? पित्याच्या उजवीकडे. तो देवाच्या उजवीकडे तो स्वर्गामध्ये बसला आहे. प्रेज द लॉर्ड. एखादा मनुष्य म्हणेल की ठीक आहे, तुम्ही या गोष्टी सांगितल्यात, आम्ही मान्य करू, पण एखादी साक्ष की त्याला तिथे बसलेलं कोणी पाहिलं का? की तिथे देवाजवळ असलेलं कोणी पाहिलं का? प्रेज द लॉर्ड. तर बायबलमध्ये असा एक स्टेफन नावाचा शिष्य आहे की त्या स्टेफनाने प्रभू येशूला साक्षात परमेश्वराच्या उजवीकडे उभं राहिलेलं पाहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रेषितांची कृत्य याचा 7वा अध्याय, प्रेषितांची कृत्य याचा 7वा अध्याय वचन 54 ते 56 पर्यंत जर आपण पाहिलं, तिथे स्टेफनाच्या मृत्यूबद्दल सांगितलेलं आहे. आणि मृत्यूपूर्वी स्टेफनाने जे स्वर्गाचा दृष्टांत पाहिला त्याबद्दल त्याने उल्लेख केलेला आहे. तो बोलत आहे, त्याचे हे भाषण ऐकणाऱ्यांच्या अंतःकरणात इतके झोंबले की ते त्याच्यावर दाठोट खाऊ लागले. परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले, तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला. आणि त्याने त्यांना म्हटले, पहा, आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे. प्रेज द लॉर्ड. या स्टेफनाची साक्ष मोठी आहे की जो शब्द या जगामध्ये आला होता, ज्या शब्दाबद्दल आम्ही सुवार्ता सांगत आहोत, तो शब्द देवाच्या उजवीकडे आहे. स्टेफन म्हणतो, मी तुला पाहत आहे, आकाश उघडलेले आणि देवाचा पुत्र, मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मी पाहत आहे. प्रेज द लॉर्ड. काय पाहत आहे स्टेफन? ज्या शब्दाबद्दल स्टेफन सांगत होता, ज्या वचनाबद्दल स्टेफन सांगत होता, ज्याच्याबद्दल स्टेफन सुवार्ता सांगत होता, त्या सुवार्ते संदर्भात स्टेफनाला मारहाण करण्यात आले, त्याला धोंडमार करण्यात आले. आणि मरणाच्या शेवटच्या स्टेजला असताना देखील त्याला त्या देवाचा आत्मा त्याच्यामध्ये संचारला आणि आकाश उघडलेले आणि देवाचा पुत्र, मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला त्याला पाहिलेला आहे. मग शब्द कुठे गेलेला आहे? देवाच्या उजवीकडे गेलेला आहे. मार्क सांगतो देवाच्या उजवीकडे तो बसलेला आहे. स्टेफनाने ज्यावेळेस पाहिलं तर देवाच्या उजवीकडे तो उभा आहे. म्हणजे तो शब्द कुठे आहे? देवाच्या उजवीकडे आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आजही लोकांना उजवी बाजू आवडते, डावी बाजू आवडत नाही. आपण म्हणतो उजवी कडावी. एखाद्याचा संबंध जरी व्हायचा असेल ना, लग्न जमायचं असेल आणि जमलं म्हणून सांगायचं, असं सांगत नाही काही ठिकाणी. त्याला विचारलं उजवी कडावी, मग तो उजवी म्हणला का जमलं, डावी म्हटलं की नाही जमलं. प्रेज द लॉर्ड. म्हणून जे होकारात्मक आहे ते कुठे आहे? उजवीकडे. नकारात्मक कुठे आहे? प्रेज द लॉर्ड. प्रियानो, येशू ख्रिस्त देवाच्या उजवीकडे आहे. त्याला उजवीकडे त्याचं सिंहासन आहे. तो देवाच्या उजवीकडे बसलेला आहे. आणि प्रियानो, पुढे जर पाहिलं तर इब्री लोकासपत्र याचा 1 अध्याय आणि वचन 13 मध्ये जर पाहिलं तर येशू देवाच्या उजवीकडे बसण्याचं कारण सांगितलेलं आहे. रिझन, शब्द दिए कशासाठी झाला? आम्हाला तारण देण्यासाठी. प्रेज द लॉर्ड.
आता तारण दिल्याच्या नंतर देवाच्या उजवीकडे का त्याने बसावं? रिझन दिलेलं आहे त्याला, त्या शब्दाला स्थिर होण्यासाठी, म्हणजे देवाच्या उजवीकडे स्थिरता कशा प्रकारे दिलेली आहे, कशासाठी दिलेली आहे? इब्री लोकासपत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 13 जर आम्ही पाहिलं तर तिथं पाहायला भेटतं, मग त्याने कोणत्या देवदूताविषयी असे कधी म्हटले, मी तुझ्या वैऱ्यास तुझ्या पादासन तुझ्यासाठी पादासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस. तू स्थिर हो, आता तू विजय मिळवून आलेला आहेस, तू सैतानावर विजय मिळवला आहे, तू मरणावर विजय मिळवलेला आहे. आता तुझे जेवढे वैरी आहेत, शत्रू सैतान कुठं येईल? येशू ख्रिस्ताच्या पायाखाली पादासन करीपर्यंत. म्हणजे येशू ख्रिस्त त्याला सैतानाला आपल्या पायाखाली जोपर्यंत सगळ्या जगातल्या दुष्टाईला पायाखाली तुडवीत नाही तोपर्यंत तू माझ्या उजवीकडे बस. ख्रिस्ताला कुठे बसवलेलं आहे? देवाच्या उजवीकडे. बायबल सांगतो तो देवदूताविषयी कधी असं म्हटलं का नाही, तर आधीची जर वचनं म्हटली पाहिली तर तिथे तो आपल्या पुत्राबद्दल बोलत आहे. आधीच्या वचनामध्ये 5व्या वचनापासून तुम्ही पहा, इब्री लोकासपत्र याचा पहिला अध्याय आणि 5व्या वचनापासून पहा, ते येशू ख्रिस्ताबद्दल म्हणजे पुत्राबद्दल बोललेला आहे. आणि पुत्र कुठे बसलेला आहे? देवाच्या उजवीकडे बसलेला आहे. आणि उजवीकडे का बसवलं देवाने त्याला? ते बसवण्याचं रिझन काय आहे की सगळ्या प्रकारच्या शत्रूंना त्याच्या पायाखाली देव ठेवणार आहे, परमेश्वर ठेवणार आहे. काय म्हटलेलं आहे? मी तुझ्या वैऱ्यास म्हणजे तुझ्या शत्रूस तुझ्यासाठी पादासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. येण्याच्या अगोदर सगळे शत्रू सैतान कोणाच्या पायाखाली तुडवले जाणार आहेत? ख्रिस्ताच्या पायाखाली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रियानो, हे इब्री लोकासपत्र देखील आम्हाला खात्री देत आहे की काय आहे की परमेश्वराच्या उजवीकडे येशू ख्रिस्त बसलेला आहे. म्हणजे जे वचन सांगितलंय की देवाचं वचन स्वर्गात सर्व काळ स्थिर आहे. ते स्थिर कसं आहे? तर ते बसलेलं आहे कोणाच्या रूपामध्ये? येशू ख्रिस्ताच्या रूपामध्ये स्वर्गात बसलेला आहे, देवाच्या उजवीकडे बसलेला आहे. आणि का बसलेला आहे? कारण ते वचन सैतानाला पायाखाली तुडवण्यासाठी बसलेलं आहे. कारण देवाचा शब्द त्या सैतानाला आपल्या पायाखाली तुडवतो. आणि म्हणून रोमकारसपत्र 16:20 काय सांगते? लवकरच शांतीचा देव त्या दुष्ट सैतानाला तुमच्या पायाखाली तुडवी. कारण तो शब्द कुणामध्ये आहे प्रियानो? आपल्यामध्ये आहे. तो शब्द स्वर्गात स्थिर आहे, पण देवाने तो कोणासाठी दिलेला आहे? आपल्यासाठी दिलेला आहे. म्हणून जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला तितक्यांचा काय होणार नाही? नाश होणार नाही, तर त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त होणे. नाश होणार नाही म्हणजे याचा अर्थ काय होतो प्रियानो? ते नष्ट होणार नाही. मग आमच्यात जर देवाचा शब्द आहे तर आमचं नष्ट होणार नाही. कारण यशाया 40:8 काय सांगताय? गवत सुकेल, फुल कोमेजल, पण आमच्या देवाचं वचन ते सर्व काळ कायम राहील. सर्व काळासाठी. म्हणजे न सुकणार, न कोमेजणार, न नष्ट होणार. मग आमच्यामध्ये जर देवाचं वचन असेल तर आम्ही नष्ट होणार नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि मग हे देवाचं वचन आमच्यात कार्य करत आहे. हे स्वर्गात स्थिर आहे. कारण सैतानाला पायाखाली घेण्यासाठी देव आपल्या सगळ्यांच्या द्वारे दुष्ट सैतानी शक्तीला येशू ख्रिस्ताच्या पायाखाली तुडवत आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने आपल्याला अधिकार दिलेला आहे. आज आपण अनेकांना प्रभूमध्ये घेऊन येतो, प्रभूमध्ये आणतो. प्रभूमध्ये तो व्यक्ती येतो, तो व्यक्ती येशू ख्रिस्ताच्या पायाखाली नसतो, तो येशू ख्रिस्ताच्या उराशी जातो. परमेश्वर त्याला आलिंगन देतो आणि त्याच्यातलं सैतान कुठे जातो? येशू ख्रिस्ताच्या पायाखाली. प्रेज द लॉर्ड. मग आतापर्यंत जेवढे लोक बदललीत त्या सगळ्या लोकांची पाप, त्या सगळ्या लोकांचं शाप, त्या सगळ्या लोकांचे अपराध, त्या सगळ्या लोकांना पकडलेलं सैतान, जेवढ्यांच्या जीवनामध्ये सैतानी कार्य होतं ते सगळं सैतान कुठे गेलं? त्या येशू ख्रिस्ताच्या पायाखाली गेलं. वैरी कुठं होत आहे? पादासन होत आहे. कोणाच्या? ख्रिस्ताच्या पादासन होत आहे. ख्रिस्त बसलेला आहे त्या सिंहासनावर, वैरी पायाखाली येशू ख्रिस्त पाय ठेवून. आणि म्हणलंय एखादा म्हणेल तो स्वर्गात पाय, म्हणजे सैतान काय स्वर्गात नेऊन बसवलाय का? बायबल काय सांगताय? आकाश माझं सिंहासन आहे आणि पृथ्वी माझी पाय ठेवायची जागा आहे. परमेश्वराचं पादासन पृथ्वी आहे. इथे पाय ठेवलेले आहे. इथल्या सगळ्या भूतलावरच्या सैतानाला गोळा करून त्याच्या पायाखाली टाकायचं काम करतो. मग आम्ही पण कोणी प्रार्थनेला आलं का, धरलं का, पकडलं सैतान की
जा, तुला येशूच्या नावामध्ये आज्ञा करतो. Praise the Lord. आणि म्हणून प्रियानं एखादा म्हणाल की असं पासनं कसं काय म्हणू शकतो, सैतान प्रभूच्या पायाखाली, मग काय आता स्वर्गात जाऊन उजवीकडे बसला असेल का पायाखाली? आकाश त्याचं सिंहासन आहे, स्वर्ग त्याचं सिंहासन आहे, स्वर्गात त्याचं सिंहासन आहे, आणि पृथ्वीवरती त्याने पाय ठेवलेले आहे. प्रेस लॉर्ड. आणि म्हणून त्या शब्दात इतका पावर आहे. जो शब्द स्वर्गात आहे तो शब्द या भूतलावरती आहे. प्रभू जो स्वर्गात परमेश्वराच्या उजवीकडे बसलेला आहे तो आज तुमच्या आणि माझ्या हातामध्ये आहे, आणि आम्ही त्याला ग्रहण करीत आहोत. प्रेस लॉर्ड, प्रेस लॉर्ड, प्रेस लॉर्ड. प्रियानो, तो उजवीकडे बसला आणि सैतान त्याच्या पायाखाली ठेवण्यासाठी परमेश्वर चालले, म्हणजे सगळे वैरी, सगळ्या प्रकारचे वैरी. आता किती प्रकारचे वैरी भेटतील सांगू शकत नाही. सैतान एक प्रकारचा नाही, आम्हाला फक्त सैतान पाहायला भेटतो एक प्रकारचा, शिंग असलेला, विचित्र तोंड असलेलं, वेगळं ओनिडा टीव्हीची ऍड. पण ऍक्च्युली सैतान कसा आहे, त्याची तर रचना पाहिली तो खूप सुंदर रचना होती, पण नंतर त्याच्यातलं वैभव निघून गेलेलं आहे. आता तो काळवंडलेला आहे, काळा कुट्ट पडलेला आहे. विजेचा झटका बसल्यानंतर जसा माणूस काळा होतो तसा सैतानाला परमेश्वरचा झटका बसल्यानंतर तो काळा झालेला आहे. प्रेज लॉर्ड. त्याच्यातलं अख्खं तेज, किती गोरा माणूस असू द्या, विजेचा झटका बसला की तो काय होतो. आणि तेच सिक्रेट आहे याचं, की सैतान देखील काळा का झाला, कारण परमेश्वराचा झटका त्याला बसला. कारण परमेश्वराच्या जिथे सिंहासन आहे तिथे विजांच्या लकलकाट आहे, आणि एक झटका बसला तर त्याचा जो सैतान आहे, जो परमेश्वराचा जो दूत होता दियाबल, तो जमिनीवर फेकला गेला. कसा फेकला गेला, एक विजेचा झटका बसल्याप्रमाणे फेकला गेला आणि काळा होऊन खाली आला. आणि म्हणून सगळे जग सैतानाला काळं समजतं, कारण त्याला पाहिलं का काळं दिसत होतं, कारण विजेचा झटका बसलेला माणूस काही गोरा दिसणार आहे का तुम्हाला. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. आणि हे सत्य आहे. आणि म्हणून प्रियानो, परमेश्वराच्या पायाखाली, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या शब्दाच्या पायाखाली जगातले सगळे वैरी पादासन होणार आहे एक दिवस. मग आपण कुठं असणार आहोत, पायाखाली नाही तर प्रभूच्या जवळ असणार आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि मग इब्री लोकासपत्र याचा 9वा अध्याय आणि वचन 24 पुन्हा एकदा आपल्याला खात्री देतं की येशू ख्रिस्त कुठे आहे. स्वर्गात आहे. इब्री लोकासपत्र याचा 9वा अध्याय वचन 24. खऱ्या गोष्टींचे प्रतिरूप म्हणजे, खऱ्या गोष्टींचे प्रतिरूप, खोट्या गोष्टींचं नाही, खोट्या गोष्टींचे प्रतिरूप म्हणजे सैतान. इथे आम्हाला एक प्रश्न पुन्हा उपस्थित होतो, जगात कोणत्या गोष्टीचं प्रतिरूप ज्यादा पाहायला भेटतंय, कोणत्या गोष्टीचं. तोंडावर एक, माग, लगेच सांगितलं, कारण आपल्याला जवळ एकतर आलेले सांगायला. अंतःकरणात वेगळं आणि मुखातून बाहेर. पण येशू ख्रिस्त स्वर्गात कसा गेला त्याच्याकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर प्रियानो चांगलं पहा. त्या वचनामध्ये तिथं म्हटलेलं आहे, खऱ्या गोष्टींचे प्रतिरूप म्हणजे हातांनी केलेलं पवित्र स्थान यात ख्रिस्त गेला नाही. हाताने केलेल्या पवित्र स्थानात ख्रिस्त गेला नाही, म्हणजे तुम्ही हाताने बांधलेल्या मंदिरात तो जात नाही, हाताने बांधलेल्या चर्च मध्ये नाही येतो. तर आपल्यासाठी देवासमोर उभे राहण्यास प्रत्यक्ष स्वर्गात गेला. हाताने बांधलेल्या मंडपात नाही गेला तो. प्रेज द लॉर्ड. हाताने बांधलेल्या पवित्र स्थानात नाही गेला तो. परमेश्वर म्हणतो, मनुष्य माझ्यासाठी काय मंदिर बांधणार, का कोणतं घर बांधणार, कसं घर बांधणार, कोणतं निवासस्थान माझ्यासाठी मनुष्य बांधणार. एवढंच नाही तर परमेश्वर ज्यावेळेस इस्रायलाला बंदिवासातून सोडवलं त्यावेळेस परमेश्वर म्हणतो की मी तुमच्याकडे निवासाची अपेक्षा देखील केली नाही, मी तंबू मधून फिरलो, डेऱ्यांमधून फिरलो. म्हणजे तुम्ही राहती कनाती
जुने लोक जे राहण्यासाठी तंबू उभारायचे, त्याच्यामध्ये त्यांचा संघ राहायचा, तर मी त्याच्यातून फिरलो होतो म्हणायचा. पण मी अपेक्षा केली नाही तुमच्याकडे की माझ्यासाठी मंदिर बांधा. प्रेज द लॉर्ड. कारण हाताने बांधलेल्या मंदिरात परमेश्वर म्हणतो मी राहत नाही. येशू ख्रिस्त देखील हाताने बांधलेल्या पवित्र स्थानात गेला नाही, तर कुठे गेला? प्रत्यक्ष स्वर्गात गेला. शब्द कसा गेलाय स्वर्गात? प्रत्यक्ष. म्हणजे जसा आला तसा स्वर्गात गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हे इम्पॉर्टंट आहे की काय? जसा तो आला देवाकडून तसाच देवाकडे तो परत गेलेला आहे. आणि हाताने बांधलेल्या पवित्र स्थानात नाही, तर स्वर्गामध्ये तो गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आज एखादा मनुष्य मेला की त्याचं मंदिर बांधलं जातं, चांगला असेल तर. आम्ही अनेक ठिकाणी फिरतो, देवाची नावं तर भरपूर माहिती होती, पण माणसांची पण नावावर मंदिर आहे. काय एवढं जाऊ दे, संत लोकांच्या नावावर मंदिर आहे. आपले ख्रिस्ती लोक पण त्याच्यापासून सुटले नाही. संत पॉल चर्च, संत अँथोनी चर्च. चर्चला नावं कोणाची आहेत? संत लोकांची नावं दिलेली आहेत. प्रेज द लॉर्ड. पण येशू ख्रिस्त कुठे गेलेला आहे? हाताने बांधलेल्या मंदिरात नाही, तो कुठे? स्वर्गात गेलेला आहे. स्वर्ग कोणाचा आहे? परमेश्वराचा आहे. येशू ख्रिस्त कोणाचा आहे? परमेश्वराचा आहे. जो देवाचा शब्द भूतलावरती आमच्यासाठी आला, तो देवाचा शब्द कुठे गेलेला आहे? स्वर्गामध्ये गेलेला आहे. कसा गेलेला आहे? अप्रत्यक्ष स्वरूपात गेलाय का? ठासून पुरावे आहेत. त्या शब्दाबद्दलचे पुरावे कसे आहेत? ठासून आहे. कसे? प्रत्यक्ष स्वर्गात गेला. आणि स्वर्गात कशासाठी गेला? ह्या जगातल्या सगळ्या वैऱ्यांना पादासन करण्यासाठी, पायाखाली तुडवण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मग आमच्यातल्या वैऱ्याला बाहेर निघाल्याच्या नंतर कुठं जावं लागतं? त्याच्या पायाखाली तुडवलं जावं लागतं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आम्ही काय करतो? येशूने त्याला पायाखाली तुडवलं की आम्ही ख्रिस्ताच्या जवळ जात नाही, त्याला आलिंगन देत नाही. आम्ही त्या पायाजवळ झोपून घेतो. आता तरी पाय उचलेले मी त्याला काढून घेईल, मला लय बरं वाटत होतं. माझं जुनं रूप मला लय आवडतं. थोडा तरी पाय आला का मग ते निसटायची अपेक्षा करतो. आज वैऱ्याला प्रभू पायाखाली तुडवीत आहे, परंतु देवाचे लोक वैऱ्याला त्याच्या पायाखालून खिचून गळ्यामध्ये घालीत आहेत. आपलं करीत आहे. आणि म्हणून जगाने काय केलंय? प्रकाशाचा तिटकारा केला आणि कोणाची आवड धरली? अंधकाराची आवड धरली, अंधाराची आवड धरली. ख्रिस्ताला स्वीकारलं नाही जगाने. कोणाला स्वीकारलं? सैतानाला, सैतानाच्या कृत्यांना स्वीकारला. आज विचार करा, सत्य किती लोक स्वीकारतात आणि असत्य किती लोक स्वीकारतात. त्याच्यावरून तुम्ही ओळखा, सत्य परमेश्वर आहे ना, सत्य कोण आहे? सैतान. असत्य सैतानाचं आहे, सत्य परमेश्वराचं आहे. सत्याला किती लोक धरून आहेत आणि असत्याला किती लोक धरून आहेत, याच्यावरूनच तुम्हाला कळेल. पायाखाली तुडवलेलं पण माणसांनी जाऊन उचकून बाजूला काढले. नाही प्रभू राहू दे 2-4 दिवस माझ्या बरोबर, मला करमत नाही त्याच्याशिवाय. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तात आहे माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, स्तोत्रसंहिता 119-89 मध्ये जे सांगितलेले की देवाचे वचन स्वर्गामध्ये सर्व काय स्थिर आहे, ते कोणाच्या रूपामध्ये स्थिर आहे? तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपामध्ये ते स्थिर आहे. कारण येशू ख्रिस्त स्वर्गात घेतला गेला आणि परमेश्वराच्या उजवीकडे तो बसलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून बायबल सांगतंय, तुम्ही माझ्या नावाने जे काही मागाल ते सर्व मी तुमच्यासाठी करीन. तो परमेश्वराच्या उजवीकडे बसलेला आहे. आम्ही आवाज देतो प्रभू येशूच्या नावामध्ये. परमेश्वर म्हणतो, अरे जो आवाज देतो त्याच्याबद्दल हा इथे आलेला आहे, हा विजय मिळवून आलेला आहे. ख्रिस्त विजय मिळवून आलेला आहे. आणि जो आवाज देतो त्याच्याबद्दलची वाणी ऐकली जाते. परमेश्वर कधी वाणी ऐकतो? की ज्या वेळेस आम्ही ख्रिस्ताच्या नावाने आवाज देतो. प्रेज द लॉर्ड.
आणि ती वाणी का ऐकली जाती? कारण आमच्याबद्दल मोबदला त्याने दिलेला आहे आणि तो स्वर्गामध्ये जाऊन बसलेला आहे, प्रत्यक्षात जाऊन बसलेला आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून तुम्ही देवाच्या शब्दावर विश्वास ठेवा, देवाचा शब्द ग्रहण करा आणि देवाच्या शब्दामध्ये चला. देवाचा शब्द तुम्हाला उन्नती, यश, बरकत देईल. एवढंच नाही तर सार्वकालिक जीवन पण देईल. कारण देवाचा शब्द नष्ट होत नाही, तो सर्व काळासाठी स्वर्गात स्थापिला आहे. मग मला सांगा, जर आमच्यामध्ये देवाचा शब्द आहे, आपल्यामध्ये जर देवाचा शब्द आला आणि आपण समजा या भूतलावरती मेलो, तर आपण नष्ट होणार आहोत का? कारण देवाचा शब्द नष्ट होत. आणि मग तो शब्द कुठे जातो? प्रत्यक्षात स्वर्गात जातो. आणि म्हणून पौल देखील आम्हाला म्हणतो, कोरिन्थीकराचे पहिले पत्राच्या 15व्या अध्यायामध्ये म्हणतो की तुम्ही असं नाही मानणार, तुम्ही मेल्याच्या नंतर पुन्हा उठणार आहात, म्हणजे तुमचं पुनरुत्थान होणार आहे. कमजोर जे अशक्तपणात पेरले गेले ते शक्तिमान होऊन ते सशक्तपणात मध्ये उभे राहिले. जे विनाशीपणात पेरले गेले ते अविनाशीपणामध्ये उठवले गेले. जे कमजोरपणात ते ताकदवर. आमच्या दीनस्थितीत जरी आम्ही गेलो तर आमच्या चांगल्या स्थितीमध्ये आम्ही उठणार आहोत. फक्त आमच्याकडे काय असणं गरजेचं आहे? देवाचं वचन. आणि म्हणून एकच गोष्ट प्रूव्हन आहे, जर देवाचं वचन आमच्यात आलं तर आमची माती होणार नाही, तर आम्ही उठवले जाणार आहोत. प्रेज द लॉर्ड. पण देवाचं वचन आमच्यात नसेल तर आमची काय होणार आहे? माती होणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून येशू ख्रिस्ताची माती झाली का? का झाली नाही? कारण तो देवाचा शब्द होता. आणि मग देवाचा शब्द जर आमच्यात आहे तर आमची माती होणार का? तर आम्ही उठवले जाणार. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. म्हणून ख्रिस्ताताई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, स्वर्गात प्रभू येशू ख्रिस्त स्थिर आहे, देवाचं वचन स्वर्गात स्थिर आहे. याचा अर्थ काय? तर प्रभू येशू ख्रिस्ताने विजय मिळून तो स्वर्गात घेतला गेला आहे आणि आज तो आमच्यासाठी स्वर्गातून मध्यस्थी करीत आहे. आणि स्वर्गात तो का बसला आहे? कारण जगातील सगळे वैरी त्याच्या पायाखाली तुडवले जाणार आहे. मग तुम्हाला कसलं टेन्शन आहे का? आज तुमचे किती वैरी मला सांगा, यादी द्या. प्रेज द लॉर्ड. आम्ही यादी काढली ना, आमची यादी पहिली निघत, माझ्या शेजारचा असा आहे तसा आहे. आम्हाला वैरी कोण सापडतो? पहिली गोष्ट, प्रत्येकाला आपला शेजारी वैरी. दुसरी गोष्ट, भावांचं भांडण झालं तर माझा भाऊ वैरी. त्याच्यानंतर शेती शेजारी असेल तर शेजारचा शेतीवाला म्हणजे बांध कोरणारा माझा वैरी. त्याच्यानंतर ऑफिसमध्ये काम करीत असेल तर आपला प्रतिस्पर्धी जो असतो तो आपला वैरी. बरोबर. आमचा वैरी कोण? तर आम्ही लगेच पाहतो इकडे तिकडे, माझा जवळचा कोण, लांबचा कोण. पण माझ्या जवळचा किंवा लांबचा माझा वैरी नाही प्रियानो, तर त्या माझ्या जवळच्या किंवा लांबच्या व्यक्तीमध्ये माझ्याबद्दल चुकीचे विचार टाकणारा तो सैतान खरा आमचा वैरी आहे. आणि त्याला पादासन करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये स्थिर बसलेला आहे. म्हणून म्हटलेलं आहे, देवाचं वचन स्वर्गामध्ये सर्व काळ स्थिर आहे. ते हालत नाही, डोलत नाही, इकडे तिकडे जात नाही, ते आमच्यासाठीच बसलेलं आहे. आणि म्हणून आज जर तुम्ही म्हणाल की प्रभू माझ्या जीवनात कार्य कर, तो लगेच परमेश्वर सांगेल की त्याच्या जीवनात कार्य कर, तो माझ्यावर विश्वास ठेवत आहे. ते माझं लेकरू आहे, ते माझं विश्वासणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून ख्रिस्तात हे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आता डगमगू नका, कारण तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी स्वर्गामध्ये शब्द स्थिर झालेला आहे, देवाचं वचन स्थिर झालेलं आहे आणि ते येशू ख्रिस्त आहे. येशू ख्रिस्ताच्या रूपामध्ये परमेश्वर साक्षात आमच्यासाठी स्वर्गामध्ये बसलेला आहे आणि तो आम्हाला वारंवार सहाय्य आणि मदत करीत आहे. आणि या भूतलावरच्या सैतानाला किंवा दुष्टाला, वैऱ्याला घाबरू नका, कारण आमच्या प्रभूचे पाय आमच्या जवळ आहे तिथे. आणि आमच्यातलं सैतान परमेश्वर काढून त्याच्या पायाखाली तुडून ठेवतो, दाबून ठेवतो. कशाला तुमच्या मागे येईल? प्रेज द लॉर्ड. आमच्यातल्या, आपल्यातल्या सैतानाला, आपल्यातल्या वैऱ्याला प्रभू काय करतो? बाहेर काढतो आपल्यातून आणि कुठे घेतो? पायाखाली तुडवतो. एकदा पायाखाली त्याने ठेवल्याच्या नंतर ते कशाला तुमच्या मागे येईल? येईल का?
येणार नाही. काय येणार नाही? कारण ऑलरेडी प्रभूने त्याला पादासन केलेलं आहे, त्याच्यावरती पाय ठेवलेले आहेत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मग वचन कुठे आहे? प्रश्न आहे, वचन कुठे आहे? आणि या वचनातून, या प्रश्नाचं उत्तर मला नेक्स्ट टाइम द्या तुम्ही. वचन कुठे आहे याचं उत्तर मला नेक्स्ट टाइम द्या, की वचन कुठे आहे. प्रेज द लॉर्ड. चला आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 अतिपवित्र आणि महान अशा सामर्थ्य देवा, जिवंत देवा, कार्य करणाऱ्या परमेश्वरा, तुला धन्यवाद, तुला गौरव, तुला महिमा, तुला सन्मान देतो परमेश्वर. आजचं वचन प्रभूचं सांगते की देवाचं वचन स्वर्गामध्ये सर्व काळ स्थिर आहे. हे परमेश्वरा, तुझं वचन स्वर्गामध्ये सर्व काळ स्थिर आहे. हे माझ्या परमेश्वरा, तुझं वचन स्वर्गामध्ये सर्व काळ स्थिर आहे. हो, आज आम्ही त्याचं सिक्रेट जाणून घेतलं की ते वचन स्वर्गातून पृथ्वीवर कसं आलं, ते पृथ्वीवर तिथे कसं राहिलं, ते वधस्तंभावर कसं मारलं गेलं, तिसऱ्या दिवशी कसं उठवण्यात आलं, ते लोकांबरोबर 40 दिवस कसं राहिलं, बेतानी ते स्वर्गामध्ये कसं घेण्यात आलं, स्वर्गामध्ये परमेश्वराच्या उजवीकडे कसं बसवण्यात आलं, आणि उजवीकडे बसण्याचं रिझन देखील परमेश्वराने आजच्या वचनाद्वारे सांगितलं. तर आमच्या सर्व वैर्यांना ते पायाखाली तुडवण्यासाठी बसलेला आहे. आणि परमेश्वर या भूतलावरच्या सगळ्या वैर्यांना, परमेश्वर सगळ्या वैर्यांना प्रभूच्या पायाखाली तुडवणार आहे. ओ धन्यवाद माझ्या देवा, ओ धन्यवाद माझ्या प्रभू, ओ धन्यवाद माझ्या स्वर्गीय राजा, ओ धन्यवाद माझ्या सनातन परमेश्वरा, ओ धन्यवाद माझ्या अद्भुत मंत्री, जिवंत देवा, कार्य करणारा माझ्या देवा. आज जेवढ्या लेकरांनी तुझ्यावर विश्वास ठेवला त्यांचं तू तारण केलेलं आहेस. जेवढ्यांच्या जीवनामध्ये प्रभू तुझा शब्द गेलेला आहे त्यांचा नाश होणार नाही, कारण देवाचं वचन नष्ट होत नाही. तर देवाचं वचन सार्वकालिक आहे. आणि म्हणून ज्याच्यामध्ये देवाचा शब्द आहे, ज्याच्यामध्ये देवाचं वचन आहे, तो स्थिर झालेला आहे. कारण देवाचं वचन स्वर्गामध्ये सर्व काळासाठी स्थिर आहे. प्रेज द लॉर्ड. आज जेवढे लोक देवाच्या वचनात आहे ते ना भूतकाळामध्ये अस्थिर झाले होते, ना वर्तमान काळामध्ये अस्थिर होतील, ना भविष्यामध्ये अस्थिर होतील. हालेलुया. ओ प्रभू, तुला धन्यवाद देतो, तुला गौरव, तुला महिमा देतो परमेश्वर, कारण तू महान परमेश्वर आहेस. आमच्या प्रत्येकाच्या जीवनाला तुझा स्पर्श झालेला आहे. आजचं तुझं वचन आम्हाला खात्रीपूर्वक सांगत आहे की माझा प्रभू येशू ख्रिस्त विजय मिळून पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि तिथे तो स्थिर आहे सर्व काळासाठी. म्हणजे आमच्या पिढ्यानपिढ्या त्याचे गौरव करेल याच्यासाठी तो स्थिर बसलेला आहे. हो प्रभू, तुला धन्यवाद. अच्छा, या वचनाबद्दल प्रभू तुझे आभार मानतो माझ्या देवा. खरोखर तू महान परमेश्वर आहे. तुझा अभिषेक उतरवून येऊ दे परमेश्वर. तुझ्या अभिषेकाने प्रभू या वचनामध्ये बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला टच केला जाऊ दे माझ्या देवा. अंधकार शक्ती, वाईट आत्मा, दुरात्मा, करण, जादू, मंत्र, तंत्र, मंत्र, शक्ती, आत्मा, लिंबू, आगारात आत्मा येशूच्या नावात निघून जाऊ दे. सर्व प्रकारच्या अंधश्रद्धेला येशूच्या नावामध्ये नष्ट केलं जाऊ दे माझ्या देवा. आणि प्रभू तुझ्या नावाचे गौरव केले जाऊ दे माझ्या देवा. सर्व प्रकारची दुष्ट येशूच्या नावामध्ये नष्ट केली जाऊ दे. ओ प्रभू, तू आशीर्वादित कर हर एक दुष्टाची शक्ती, वैर्याची शक्ती येशूच्या पायाखाली तुडवली जाऊ दे माझ्या देवा. ओ प्रभू, ओ प्रभू, तू कार्य कर. ओ प्रभू, दी ब्लड ऑफ जीसस क्राइस्टच्या मंडळीच्या प्रत्येक परिवाराला तू आशीर्वादित कर. आणि प्रत्येक परिवारामध्ये कार्य करणाऱ्या त्या वैर्याला काढून प्रभू तुझ्या पायाखाली तू तुडव. आणि प्रत्येक परिवारामध्ये प्रभू तुझी शांती दे माझ्या देवा, कारण तू शांती देणारा परमेश्वर आहे. तुला धन्यवाद देतो, तुला गौरव देतो, तुला महिमा देतो. ही वेळ तुझ्या हातामध्ये सोपवतो आणि प्रार्थना तुझाच पुत्र आमचा तारणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याच गोड आणि प्रेमात मागतो म्हणून काही. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जसे आम्ही आमच्या पदांची क्षमा करतो तसेच तू आमच्या पदांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव, कारण की राज्य सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. प्रवेश रक्त की जय, प्रवेश रक्त की जय, प्रवेश रक्ताचा जय जयकार असतो. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याद्वारे मिळणारे शांती, समाधान आणि आनंद तुमचं प्रत्येकाचं अंतःकरण, शरीर आणि कुटुंब नासरी येशूच्या नावामध्ये सदा सर्वदा आशीर्वादाने बरोबर. आमेन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. थँक यू जीसस.